नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 11वे वर्तुळ याच्या अभ्यासाला आजच्या व्हिडिओपासून सुरुवात करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आता इथे बघा, तुम्हाला हे वर्तुळ इथे दिसत आहे. आता या वर्तुळामध्ये तुम्हाला हा केंद्रबिंदू दिसतोय, तो काय आहे? ओ आहे. आणि वर्तुळावरती काही बिंदू दिसत आहेत जे रेषांचे अंत्यबिंदू आहेत, किंवा वर्तुळावरचे ते बिंदू या दोन बिंदूंमधनं एक रेषा गेलेली आहे, या वर्तुळाच्या आतमध्ये आहेत. मग आता या रेषा काय आहेत हे आपल्याला या शेजारच्या सारणीमध्ये लिहायचं आहे. मग आता त्यांनी आपल्याला विचारले की यातील त्रिज्या कोणती आहे, जीवा कोणती आहे आणि व्यास कोणता आहे. मग आता जी रेषा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते त्या रेषेला काय म्हणतात? व्यास असं म्हणतात. मग ए बी हा काय आहे? इथे आपल्याला व्यास आहे. त्याचप्रमाणे एफ सी ही पण काय आहे? वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते, त्यामुळे एफ सी हा सुद्धा काय आहे? या वर्तुळाचा व्यास आहे. मग इथे त्रिज्या कोणती असेल बरं? तर जी रेषा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा बिंदू यांना जोडते ती रेषा काय असते? वर्तुळाचा व्यास असते. म्हणून इथे ए ओ ही रेख ओ बी, रेख ओ एफ आणि रेख ओ सी या काय आहेत? या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. मग इथे जीवा कोणती आहे? तर जीवा ई सी, म्हणजे वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जी रेषा जोडते तिला काय म्हणतात? जीवा असं म्हणतात. म्हणून जीवा ई सी, जीवा ए डी या काय आहेत? वर्तुळाच्या जीवा आहेत. त्याचप्रमाणे ही जी व्यास म्हणजे ए बी ही जी रेषा आहे ती पण काय आहे? वर्तुळाची जीवाच आहे. आणि रेख एफ सी ही सुद्धा वर्तुळाची जीवा आहे. तर आता ही उजळणी केल्यानंतर आपल्याला आता या वर्षाचे जे घटक आहेत वर्तुळातले ते अभ्यासायचे आहेत. त्याला आता आपण सुरुवात करूया. इथे त्यांनी तुम्हाला काही कृती करायला सांगितलेली आहे. या कृती तुम्हाला तुमच्या घरी करायच्या आहेत, त्याप्रमाणे तुम्ही हे करून बघा. तिथे जाणून घेऊयात. परिघ आणि व्यास यांचा संबंध आपल्याला जाणून घ्यायचा आहे. मग तिथे खाली काही वस्तू त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी वस्तू आहे ती आहे बांगडी. मग तिचा परिघ म्हणजे काय असतो? तो बाहेर म्हणजे कुठल्याही बंदिस्त आकृतीच्या बाहेरची जी बाजू असते तिला काय म्हणतात? परिघ म्हणतात. मग आता तो परिघ किती आहे तो तुम्हाला मोजून बघायचा आहे. तो कसा मोजणार? तर दोरी घ्यायची एक छोटीशी, जो आपल्या घरामध्ये असतो त्या रिळाची ती दोरी घ्यायची. ती एका टोकाला ती ठेवायची आणि अशी गोल फिरवून परत दुसऱ्या टोकापर्यंत इथे ती आणायची आणि तिथे ते कट करायचं, म्हणजे हा गोल तयार होईल. आणि ती दोरी सरळ घेऊन तिची पट्टीने तिचं माप घ्यायचं, किती निघते ती. तो झाला परिघ या बांगडीचा. मग त्याच्यामध्ये व्यास तुम्हाला सहज मोजता येतो. या बांगडीवरती तुम्ही पट्टी ठेवलीत की तुम्हाला त्याचा व्यास कळणार आहे. मग परिघाचं व्यासाचे गुणोत्तर काय असतं? परिघ छेद व्यास, म्हणजे 19/6 = 3.16. त्याचप्रमाणे घरातल्या तुम्ही दुसऱ्या इतर कुठल्याही गोलाकार अशा वस्तू घ्यायच्या, वर्तुळाकार आणि त्यांचे परिघ आणि व्यास तुम्ही शोधायचे. हे घरी तुम्ही करू शकता. हा तुम्हाला उपक्रम आहे घरी करण्यासाठी. आता कोणत्याही वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या व्यासाचे गुणोत्तर तिपटीपेक्षा किंचित जास्त असून जवळपास स्थिर असते. ही स्थिर संख्या पाय या ग्रीक वर्णाक्षराने दर्शवली जाते. ही संख्या परिमेय संख्या नाही, हे थोर गणितज्ञांनी परिश्रमाने सिद्ध केले आहे. व्यवहारामध्ये पायची किंमत 22/7 किंवा 3.14 अशी घेतली जाते. उदाहरणार्थ पायची किंमत दिली नसेल उदाहरणार्थ तर ती 22/7 ही गृहीत धरतात. म्हणून त्रिज्या काय आहे? आर. आर म्हणजे रेडियस, इंग्रजीमधला रेडियसचा आर. व्यास म्हणजे डायमीटरचा डी. आणि परिघ म्हणजे सी, म्हणजे सी म्हणजे सर्कम्फरन्सचा सी असल्यास परिघ छेद व्यास म्हणजे सी छेद डी बरोबर पाय. म्हणजेच सूत्र काय तयार होतं? सी बरोबर पाय डी. म्हणजे हा भागिलेतला जो डी आहे व्यासाचा डायमीटर, तो इकडे पाय बरोबर जाऊन गुणाकार होतो त्याचा, म्हणून सी बरोबर पाय डी. आता इथे डी बरोबर 2R
म्हणजेच डायमीटर बरोबर 2 त्रिज्या. 2 त्रिज्या म्हणजे त्रिज्या ही काय असते, व्यासाच्या निम्मी असते आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणून सी बरोबर पाय गुणिले 2r म्हणजेच सी बरोबर 2 पाय r. म्हणजे ह्या डीच्या जागी आपण ही 2r ही किंमत इथे ठेवलेली आहे.